आता आपण आंब्याचा रस कसा टिकवायचा हे आपण बघणार आहोत। वर्षभर कसा टिकतो त्यासाठी मी घेतलेले आहे दशहरी आंबे। हे आंबे मे महिन्याच्या शेवटी बाजारात विकायला येतात। असा लांबट आकाराचा असा आंबा राहतो, बघू शकता तुम्ही असा आंबा असतो। हे आता आंबे आपण धुवून घेणार आहोत स्वच्छ पाण्याने। आंबे आपण पाण्यामध्ये टाकणार आहोत। तर मी 2 किलो आंबे घेतलेले आहेत। एक एक आंबा आपण धुवून स्वच्छ करून घ्यायचा आहे। स्वच्छ करून आपण आंबा पुसून घ्यायचा आहे। असे आंबे आपल्याला सर्व आंबे आपल्याला धुवून आणि कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे। हे आपले आंबे धुवून घेऊन पुसून झालेले आहेत कोरड्या कपड्याने। आता आपण याचा रस करायला घेऊया। तुम्ही हा आंबा चोळून सुद्धा घेऊ शकता किंवा सुरीने कापून सुद्धा घेऊ शकता। आता मी हा आंब्याचा रस मी चोळून करून दाखवणार आहे। आता मी असा चोळणार आहे आंबा। हळूहळू आपल्याला असा आंबा खालून चोळत चोळत वरती आणायचा आहे, म्हणजे पूर्ण आंब्याचा रस मोकळा होईल। तसे आपण सर्व आंबे करून घ्यायचे। आपला आंबा चोळून झालेला आहे, हे बघा। तर आपण दुसरा आंबा घेऊया। हळूहळू ताकद घ्यायचं आहे। बघा, तर दुसराही आंबा झालेला आहे चोळून। तर सर्व आपले आंबे चोळून झालेले आहेत असे। आता आपण त्याचा रस काढायला घेऊया। या आंब्याचा आपण असं नाक काढून घेणार आहोत। त्या आंब्याचा रस काढायचा आपल्याला हळूहळू। आपण हा दुसरा आंबा घेतलेला आहे। असे सर्व आंब्यांचे काढून घेणार आहोत।
अशा गिठोड्या काढून घ्यायच्या आपण. आपली गिठोडी रस काढून झालेली आहे. परत आपण गिठोडी घेणार, त्याचा रस काढणार. आपला सर्व रस काढून झालेला आहे. आता पूर्ण आपला रस काढून झालेला आहे. त्यामध्ये आता आपण 4 चम्मच साखर घालूया. तुम्ही जास्त पण साखर घालू शकता. आता आपण हे रवीने मिक्स करणार आहोत. तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा करू शकता. तुम्हाला जर गाठीचा रस आवडत नसेल तर तुम्ही मिक्सर मध्ये करा. मी आता अशी जिपची पिशवी घेतलेली आहे. आता आपण या जिपच्या पिशवीमध्ये तयार केलेला रस टाकणार आहोत. अशी दुमटून घ्यायची आपल्याला पिशवी. आता यामध्ये चमच्याने रस भरायचा. तर आपण या जिपच्या पिशवीमध्ये रस भरणार आहोत. तुम्ही थोडा थोडा रस भरा, कारण आपल्याला एकदम खाता येत नाही. जास्त रस घेतला, तुम्ही छोटी पिशवी घेतली तर कमी रस भरता येतो. तो एकदा खाता येतो सर्वांना. तर मी एवढा रस भरलेला आहे. हे अशी लॉक करायची पिशवी आपल्याला. हा आपला रस, आंब्याचा रस पिशवीमध्ये भरून झालेला आहे. हा आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. आणि ज्या वेळेस आपल्याला रस खायचा आहे त्या 4-5 तास आधी आपण हा रस काढून ठेवायचा आहे. त्यानंतर हा रस खायचा आहे. आणि हा रस वर्षभर कसा टिकावा ही मी प्रक्रिया तुम्हाला सांगितलेली आहे. फक्त त्यामध्ये पाण्याचा अंश लागता कामा नये, त्यामुळे आपला रस टिकत नाही. आता हा रस आपण केव्हाही खाऊ शकतो.